नमस्कार मंडळींनो, सावळ्याची जणू सावली मालिकेच्या आता येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त आणि रोमॅन्टिक असा ट्विस्ट आपल्याला पाहावयास मिळणार आहे. आणि त्यामध्ये आता लग्न होऊन सावलीने तिलोत्तमाचा स्वीकार करून ज्या वेळेस आता सावली ही मेंढळ्यांच्या घरी हक्क आणि अधिकाराने सारंगसोबत तिचा खऱ्या अर्थाने संसार सुरू करते, त्याच वेळेस मात्र आता तारा ही तिचं महाराणी होण्याचं स्वप्न आणि तारावजे ही तिची ओळख कायम मेंढळ्यांच्या घरी राहण्यासाठी आता मात्र सावलीवरती राज करू लागते. आणि जेव्हा आता सावली ही लग्न होऊन घरी येता क्षणी आता तारा ही सावलीसाठी तिचा सूर बदलून आता ज्या वेळेस आता सावली ही ताराला बरोबरीच्या दर्जाचे मानते, त्याच वेळेस तारा मात्र मी तारावजे असल्याची आता ओळख पुन्हा एकदा सावलीचा हात धरून सावलीला करून देताच. मला काम सांगायचे नाही ही गोष्ट जेव्हा तारा आता सावलीला सांगते आणि जेव्हा तारा म्हणते की हे बघ, जरी तुझा आवाज असला तरी चेहरा मात्र माझा आहे आणि माझा चेहरा हीच माझी ओळख आणि ती म्हणजे मी आहे तारावजे. जेव्हा हे वाक्य आता तारा ही सावलीला बोलते आणि सावलीसाठी मेंढळ्यांच्या घरात तारा आता सूर बदलतात. जेव्हा आता ते तिलोत्तमाला समजते त्याच वेळेस आता समोर येऊन तिलोत्तमा सनकन ताराच्या कानाखाली वाजून कसा ताराच्या कानाखाली जाळ काढते आणि ताराला तिची लायकी तर सावलीची मेंढळ्यांच्या घरातील खरी जागा तिलोत्तमा आता सावलीच्या बाजूने होऊन कशी आता ताराला दाखवून देते हे या ट्विस्टमध्ये आपल्याला पाहावयास मिळणार आहे. आणि त्यामध्ये आता भर अस्मी आणि सारंगचे लग्न होत असताना घोड्यावरती येऊन आता सावलीने आकार चे सत्य आणि अस्मीने केलेली सगळी खेळी सारंग आणि तिलोत्तमासमोर पुराव्यासकट आणलेली असते. आकार आणि अस्मीच्या सोबतीला झालेले जे कॉन्ट्रॅक्ट पेपर ते देखील आकारने आता तिलोत्तमाला दाखवलेले असते, पण त्यावरती सुद्धा तिलोत्तमाने विश्वास ठेवलेला नसतो. तेव्हा जगन्नाथ अस्मी आणि आकार एकमेकांच्या मिठीत असलेला लाईव्ह पुरावा आणि तो लाईव्ह व्हिडिओ जेव्हा तिलोत्तमा आणि सगळ्या मेंढळ्यांना दाखवतो त्याच वेळेस खरे सत्य तिलोत्तमासमोर आलेले असते. आणि त्यानंतर मात्र तिलोत्तमा ही रागाने अस्मीच्या सनकन कानाखाली देऊन अस्मीची घराबाच्या बाहेर आकालपट्टी करते. आणि त्यानंतर जेव्हा आता सारंग हा सावलीच्या प्रेमाची कबुली देतो आणि त्यानंतर मात्र तिलोत्तमासुद्धा आता तिचा शब्द माघारी घेऊन सारंगला सावलीसोबत लग्नासाठी परवानगी देते. आणि त्याच वेळेस मोठ्या आनंदाने सारंग आणि सावलीचं लग्न होतं. आणि ज्या वेळेस आता सावली आणि सारंगचं लग्न झाल्यानंतर सावली ही हक्क आणि अधिकाराने मेंढळ्यांच्या घरी आलेली असते. आणि इकडे सावलीला खूप आनंद झालेला असतो आणि जगन्नाथला सुद्धा खऱ्या अर्थाने आज सावलीला तिची जागा मिळालेली असते आणि जगन्नाथला धन्य धन्य वाटलेले असते. इकडे आता मोठ्या प्रेमाने सावली ही सारंगची झालेली असते. आयुष्यभर सारंगला साथ देण्यासाठी कमरेला पदर आता सावलीने खोचलेला असतो. तर दररोज सकाळी सावलीच्या हातचा चहा घेण्यासाठी सारंगने सावलीला आपले बनवलेले असते. आणि त्यानंतर मोठ्या प्रेमाने सारंग हा सावलीला घेऊन मेंढळ्यांच्या घरी येतो. आणि तिलोत्तमासमोर आता सावली ही मेंढळ्यांच्या घराच्या चौकटीत असलेले तांदळाचे माप ओलांडून घरामध्ये गृहप्रवेश करायला आता दरवाजात आलेली असते. आणि त्याच वेळेस आता मोठ्या प्रेमाने सोहम आणि बबलू सावलीला नाव घेण्यासाठी सांगतात. तेव्हा आता सावली नाव घेते. सावली म्हणते की युगायुगाचा विहार आता संपला आणि रखुमाई आली साक्षात विठोबाच्या दारात. आणि सावळ्या या सावलीला भेटला विठ्ठल या सारंग सरांच्या रूपात, असे आता सावलीने आता उखाणा घेतलेला असतो. आणि तो उखाणा ऐकून आता सगळेजण खुश होतात. मोठ्या प्रेमाने तांदळाचे माप ओलांडून सावली आता मेंढळ्यांच्या घरात प्रवेश करते. आणि खऱ्या अर्थाने आता तिलोत्तमाने सुद्धा सावलीला मेंढळ्यांच्या घरातील हक्क आणि अधिकार देऊन सावलीला सारंगची बायको बनवलेली असते. आणि खऱ्या अर्थाने प्रेमाने सारंग आणि सावलीचा आता संसार तिलोत्तमाच्या समोर सुरू झालेला असतो. आणि त्यानंतर आता पुढे तिलोत्तमा सावलीला म्हणते की सावली, तू या घरात सून म्हणून आलीस खरी, पण तुला या घरात मोठी अग्निपरीक्षा द्यावी लागणार आहे. आणि त्याच वेळेस आता सावली ही तिलोत्तमाला म्हणते की मी या घरात तुम्ही जे सांगाल ती अग्निपरीक्षा द्यायला तयार आहे.
सावली म्हणते की मी कायम सत्याच्या बाजूने उभी राहत आलेली आहे आणि यापुढेही ती अशीच सत्याच्या बाजूने मी उभी राहील. आणि असे म्हणत झटक्यात आता तिलोत्तमाकडे आता बघत सावली ही तिची मान फिरवते. तिलोत्तमा आता सावलीकडे बघते आणि त्यानंतर आता तोंडाला हात लावत तिलोत्तमा ही उठून उभा राहते आणि सावलीचा हात धरून तिला आपल्याकडे ओढते. सावली आता तिलोत्तमाकडे बघते आणि लगेच तिलोत्तमा खुश होऊन सावलीचा स्वीकार करते. आणि लगेच आता तिलोत्तमा म्हणते की मला मान्य आहे, तू सत्याच्या बाजूने उभी राहा, पण तुला जी अग्निपरीक्षा द्यावी लागणार आहे ती म्हणजे तुला मेंदळ्यांच्या घरात लवकरात लवकर पाळणा हलावा लागणार आहे. ते ऐकून आता सावलीला खूप आनंद झालेला असतो, तर सारंगला सुद्धा. आणि मोठ्या प्रेमाने आता तिलोत्तमाने सावलीचा स्वीकार केलेला असतो. आणि त्यानंतर आता लगेचच सावलीने सगळे हक्क आणि अधिकार घेऊन सुनेच्या आता सगळ्या अधिकाराने सावली ही मेंदळ्यांच्या घरात प्रेमाने राहू लागते. आता मात्र इकडे तारासुद्धा मेंदळ्यांच्या घरात सोहमची बायको तर मेंदळ्यांची सून बनून आलेली असते. आणि आता मात्र इकडे ताराला भैरवीचे बोलणे आठवते. भैरवीने ताराला सांगितलेले असते की तारा, जर तुला या घरात तुझी जागा टिकून ठेवायची असेल तर तुला तारा वजे म्हणूनच या घरात राहावं लागेल. आणि त्यासाठी तारा वजे तुझी ही जी ओळख आहे ती तुला तशी जपून ठेवावी लागेल. हे शब्द आता ताराला आठवत असते. इकडे आता तिलोत्तमाने सावलीची आता स्वीकार करून सावलीच्या बाजूने तिलोत्तमा उभी राहिलेली असते आणि आपली सावलीच्या मेंदळ्यांच्या घरी पाळणा हलवणार याची आता तिलोत्तमाला खात्री होऊन तिलोत्तमाने आता सावलीच्या बाजूने उभे राहत तिलोत्तमा आता पूर्णपणे बदललेली असते. इकडे मात्र आता ती सगळी परिस्थिती बघून ताराचा मोठा जळफळाट होत असतो. आणि आता सावली ही किचनमध्ये असताना तारा ही किचनमध्ये येते. मोठ्या दिमाखात आता तारा ही सावलीकडे बघू लागताच सावली म्हणते, तारा मॅडम तुम्हाला काही हवंय का? तारा म्हणते मला कॉफी हवी आहे. आणि तारा शेजारीच असलेल्या टेबलवर जाऊन बसते. तेव्हा आता सावली ही तारासाठी कॉफी करू लागते. आणि लगेच आता सावली म्हणते की तारा मॅडम मला जरा कप आणून द्याल का? आता ताराला राग येतो आणि झटका मारत तारा उठून रागाने आता सावलीकडे बघते. आणि त्यानंतर आता सावलीचा हात धरून तारा म्हणते की तू मला कामाला लावतेस आणि मला कप आणायला सांगतेस का? तू माझी असिस्टंट आहे हे विसरू नकोस. आणि इथे तू घरात मोठी जाऊ असल्याचा मला तो रुबाब दाखवू नकोस सावली, असे आता तारा सावलीला बोलते. आणि लगेच आता मोठी जाऊ तू बनायला जाऊ नकोस, माझा चेहरा तुझ्या आवाजाची ओळख आहे हे तू विसरू नकोस, अशी चुटकी वाजवत आता तारा ही सावलीला बोलते. तारा म्हणते मी तुझ्या घरासारखी गरीब घरातली मुलगी नाही आहे, मला ना माझी आयडेंटिटी आहे, तारा वजे माझी ओळख आहे आणि मला तारा वजे म्हणतात, असे आता तारा ही गर्वाने सावलीला सांगते. आणि ते ऐकताच आता सावलीला धक्का बसतो. आणि ज्या तारासाठी आपण स्वतःच्या प्रेमाचा त्याग करायला निघालो होतो तीच तारा आज आपल्याला तिची जागा दाखवायला निघाली हे सत्य आता तिलोत्तमासमोर येते. तिलोत्तमाला ते समजताच आता तिलोत्तमासुद्धा त्या क्षणी आता ताराकडे येते. आणि त्या क्षणी ताराकडे येऊन ताराचा हात धरत तिलोत्तमा म्हणते की अगं सावली ही तुझी मोठी जाऊ आहे आणि तारा तू विसरू नकोस या घरात तू कुणामुळे आलीस. स्वतःच्या प्रेमाचा त्याग करून सावलीने तुझ्यासाठी डिवोर्स पेपरवरती सह्या केल्या होत्या आणि त्यानंतर तुझं सोहमसोबत लग्न लावलं, तेही माझ्या विरोधात, आणि त्या सावलीसाठी आज तू अशी बोलतेस, असे म्हणत सनकन आता तिलोत्तमा ताराच्या कानाखाली मारते. आणि त्याच वेळेस ताराला तिची लायकी आता दाखवलेली असते. आणि लगेच आता ताराला तिची लायकी दाखवून ताराला तिलोत्तमाने एकाच कानाखाली मारून जमिनीवर आणलेले असते. आणि त्यानंतर आता लायकीत राहायचं आणि या घरात ज्याला जो मान आहे तो मान द्यायचा असे तिलोत्तमाने चुटकी वाजवत बोट करत आता ताराला सांगितलेले असते. आणि मेंदळ्यांच्या घरातील लायकी आता ताराला दाखवून सावलीची त्या घरातील मान आणि किंमत मर्यादा सगळं काही तिलोत्तमाने आता ताराला दाखवून दिलेलं असतं. तेव्हा आता सावलीच्या बाजूने होऊन सावलीवरती आलेल्या संकटावर आता सावलीसाठी खंबीरपणे सावलीच्या पाठीमागे उभं राहत तिलोत्तमा कशी सावलीची होते हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.